पहिला दिवस आहे, पहिल्या दिवशी आता लेट होतं का दर्शन निघाला तर उशीर होते. थांबत साक्षात बालू मामा दिसलेला आहे बोरी गावाचे आणि आमचे बालू मामा पाचवा होता. क्वालिटी बघा. अरे मोबाईल ओपन करे. चल दादा काय चालू. A few moments later. होम साईराम पब्लिक, पुन्हा एकदा आपल्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. खूप दिवसांनी ब्लॉग आलेला आहे तर जाऊ द्या सोडू द्या, कारण की ब्लॉग करायला कुठं गेलोच नाही म्हणून. तर आज विशेष ब्लॉग आहे. तर आमची पेन तालुक्याची साई सेवा आशीर्वाद मंडळ बोरी ते देवली पालखी जाणार आहे. हे बघा कर्नाटक 3रं वर्ष आहे आणि या 3ऱ्या वर्षी आम्ही जाणार आहोत शिर्डीला चालत 9 दिवस. आणि आपले 9 दिवस ब्लॉग येत जातील. मला करता येतील तसे मी करणार. तर नवीन कोण असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि पुढे काय होणार ते पण बघा. म्हणजे आपले मेन स्पॉट असतील ना तिथे मी ब्लॉग करणारच, तर तुम्हाला पण दाखवेल. तुम्ही घरी बसून बघा, आम्ही तिकडे ब्लॉग करणार. तर कसे वाटतील तर कमेंट मध्ये सांगा. तर चला भेटूया पुढे काय होते ते. 5 वाजलेले आहेत आणि आम्ही चाललेलो आहे. मिलन चाललेलं आहे बॅग घेऊन आणि खाली सगळे उभे राहिलेले आहेत. दाखवतो खाली. तर काही सगळेजण आलेले आहेत. आता थोड्या वेळाने निघतो. सगळे अजून आले. पोरीला आलेलं आहे बरोबर. बॅग घेऊन चाललेलो आहे साईंच्या मंदिरात. आता 6 वाजता आरती होईल. आरती झाल्यानंतर पुढे काय तयारी होईल श्रीमन महागणाधिपती इष्टदेवता कुलदेवता ग्रामदेवता नमो नमः. वस्तुदेवता नमो नमः. आदित्यादिक नवग्रह देवता नमो नमः. सर्वभ्यो देवभ्यो नमो नमः. सर्वभ्यो ब्राह्मणभ्यो नमो नमः. परमेश्वरं मंत्रैः क्रियायेन भक्तेन सुरेश्वरं यत् पूजितं मया दत्तं शङ्खं विद्यो नकाक्षता. लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविद्यानिरत्नवन्दे विष्णु भवभयहरं सर्वलोकेशनाथं. द्वादशैतानि नामानि पठयन्त. साईनाथ महाराज की जय. ओम गणता गुणता माता विनाशी नवी पुरुषे प्रेम गोपालराशी सर्वांगी सुंदर पुरुषे दुराशी कंठी जय मार मुक्तापराशी. जय देव जय देव जय देवा जय देवा जय मंगल मूर्ति दर्शन माते मान कामना पूर्ति. जय देव जय देव रत्ना का चित गौरा गौरी कुमरा नंदना की रोटी कुमकुम के जारा दर्शन माते मान कामना पूर्ति. जय देव जय देव. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज माता परिसारी विनंती माझी सद्गुरु नाथा असो नसो तर काही आता बॅगा ठेवायला आलेले आहे कॅम्पत. शूटिंग बिटिंग करणार आहे कोणीतरी आले पाहिजे. श्री सच्चिदानंद सद्गुरु
प्रसादाचा डबा घंटी चवडी राजदंडाला पुढे गेला नाही हो चालू झेंडा पुढे एक झेंडा घे खाली तेजस पुढचा झेंडा घे
भाऊजी आहेत आमचे आणि ते येणार नाही. काय आपण का कारणास येणार नाही? कारण अशी की मला सुट्टी नाही भेटत. मला सुट्टी नाही देत. हा दादा सुट्टी देतो. हा दादा सुट्टी देतोय पण काही कारणात मी येऊ शकत नाही. तर मी आणि आपण लग्न कधी करणार? आम्ही पण विचारतो त्याला. लग्न 2 वर्ष झाले तेच सांगते. साईबाबाई अजून इच्छा पूर्ण नाही केली. लग्न करू यावर्षी पूर्ण होईल. कोण मुलगी असेल ना पूर्ण होईल. कोण मुलगी असेल तर कॉन्टॅक्ट करा. नंबर आम्ही देऊच खाली नंबर येईलच मला. आज ब्लॉक करण्यासाठी एक यंत्र आणलेलं आहे मागून ऑनलाईन. हा बघा, दाखव. काय दाखवू? बोलतो बघा. हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. पोरा नाश्ता करण्यासाठी थांबलेले आहेत. समोसा 3 समोसे खाल्ले पण अजून पोट भरत नाही. हा भाऊजी, 3 समोसे खाल्ले तरी पोट भरत नाही. एकच समोसा खालाय. चौथा समोसा तरी पोट भरलाय. मिरची नाही बरोबर. कसा आहे समोसा? एकदम भारी. समोसा मस्त आहे. भूक पण लागली सकाळचं. काय लक्ष ठेवा आणि कोणाला तर इच्छा झाली आम्हाला मदत करायची गुगल पे नंबर देता. हा, स्कॅनर पाठवत आहो आम्ही. पाठवता आणि कोणातरी 10, 20, 100 रुपये पाठवा. कसा वाटला समोसा? एक नंबर आहे भाऊ. चटणी पाहिजे होती भाऊ. स्पॉन्सर होतच काय मग? बरं पब्लिक बघू शकतात किती आहे. साक्षात बालूमामा दिसलेले आहेत बोरी गावाचे. आणि हे आमचे बालूमामा. विठ्ठलाचा 5वा अवतार बघा. भाषण बोलणं होऊ शकतात. नितीन भाई आहे हमारा. नितीन भाई विठ्ठलाचा 5वा अवतार असतो. स्टॉप दिलं काय तुला? नितीन भाऊने माझी शूटिंग घेतलं. हा बोला. ओम साईराम. श्री साई सेवा मंडळ बोरी देवली आपलं हे 3रं वर्ष. आणि ह्या वर्षी आपल्या नितीन दादांनी असा एक संकल्प घेतला आहे की शिवदादा, मी आज जी चादर घेतली बाबांची पालखी जगालची ती शिर्डीला जाईन तेव्हाच सोडीन. त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. सहकारी आले, मित्रमंडळ आलेले आहेत. कंचर तुम्ही कटरास धोकेबाज एवढे लेट. आता वाजले 11:30 आणि आता आम्ही पेनमध्ये आहोत. आता पेनमध्ये आम्ही एक शॉपला व्हिजिट करणार आहोत. शॉप कोणते आहे ते नंतर सांगतो तुम्हाला. आम्हाला ऑफर बघून चाललेलं आहे त्या शॉपमध्ये. तर तिथे ऑफर काय आहे ते तुम्ही बघा आणि तुम्ही पण या. लवकरात लवकर व्हिजिट करा. आता आलेलं आहे मी शॉपमध्ये मावला आणि इथून आपल्याला मस्त एक ऑफर लागलेले आहे. इंस्टावर बघून आलेलं आहे आम्ही. बघून आलेलो आहे. आणि तसं अजून काय कलर दाखवू की काय? ब्लॅक. सगळेजण कपडे आणायला येतात. किती तुम्हाला? स्वरूप आलेला आहे करायला. तुला 3 आहे? मला एक बघ. साईची पालखी तुला 3 आहे? काय भेटले? आता आली क्वालिटी बघा. अरे मोबाईल ओपन करेल. काय तुला सांगू? एकच ते नाही शपथ बघू एकच. आणि स्वरूपने घेतलेलं आहे. स्वरूप लावून दाखव. दाखव. नाही घे. मला हिरोच दिसतस. अरे 10 रुपये तरी देस. अरे मी देव दादा घेतले नाही. अरे 10 रुपये दिले नाही. 10 रुपये काय टेक होता इथं. चला फुकट तिथे प्रकट. चल दादा. काय चालू नितेश शिवकरने विजिट केलेला आहे. कशी क्वालिटी आणि क्वांटिटी आहे? एक नंबर. हे बघा. तर लवकर या. मावला शॉपला विजिट करा. मस्तपैकी ऑफर लागलेला आहे. 100 रुपयाला कॅप आणि मास्क आहे. लवकरात लवकर विजिट करा. एकदम 899ला 9 बोलतो. आणि ही माझी आयटम
पप्पी घे काय आता आम्ही साई मंदिरला आलेलो आहे आणि इथे साई मंदिर आहे. आता इथे आरती होणार. आरती झाल्यानंतर आम्ही जेवणाच्या ठिकाणी जाणार डायरेक्ट. हा आमचा पेनचा साई मंदिर आणि आमचे सहकारी शिवप्रेमी सागर शिवकर आणि हर्षद तुरे बाईक रायडर. ओम साईराम. दुपारचं जेवण आमचं डाळ भात, मिरचीचा ठेचा, लोणचा आणि चवळीची भाजी आणि एक जिलेबी. पोरा जेवतात बघा. नको. इथून आता झाडावरून सुपाऱ्या काढलेल्या आहेत. प्रोसेस चालू झालेली आहे फोडण्याची. काही संध्याकाळचे 4:30 झालेले आहेत आणि आता आम्ही चालत आहोत. बघा किती खडी आहे तरी पण चालतात पोरं. तर काही 5:30 झालेले आणि आता आम्ही चहा नाश्ता करण्यासाठी थांबणार आहोत. आणि हे मंदिर आहे, इथे आम्ही चहा नाश्ता करू. आणि हे चहा आणि बिस्किट कसे खातात बघा. नितीन भाईनी बिस्किट किती घेतलं? दाखव. आपण केलेलं आहे. 6 वाजलेलं आहे. 5 बिस्किटा खाली. 5 नाही 3च खाली. तर आता निघतोय. आता किती 10-12 किलोमीटर चालायचं आहे ना? 15 किलोमीटर चालायचं आहे. ते ठीक होते. एवढं ब्लॉगर त्याला हजवदंड रे खलास करून टाकतात. काय बोलू शकता? कमतरता नाही. ह्या ब्लॉगरचा ठीक आहे, पण ह्या ब्लॉगरने माझा अजून काही एक व्हिडिओ टाकले नाही. बघतो आता यावर्षी पालखी उचला मग व्हिडिओ काढा. ह्या उचला त्याला. बघ पहिला दिवस आहे. पहिल्या दिवशी असंच असतं आपल्याला लेट होतं का? दर्शन निघायला आपल्याला उशीर होते. थांबत पहिल्या दिवशीचा प्रवास असाच असतो. नवीन साई भक्ताले त्यांच्यासाठी सांगतोय. असा रोज टाइम आपल्याला होणार नाही. आपण रोज वेळेवरच पोहोचणार आहोत. फक्त सकाळी थोडं लवकर उठायला लागेल. आजच्या दिवस तेवढी कल काढा. पालखीच्या सोबत सर्वांना पहिला दिवस आहे. उद्यापासून
25 जणांचे ग्रुप पाडले जातील, एक कमिटी नेमली जाईल, सगळी जबाबदारी त्यांच्याकडे असेल. आता रात्री जॅकेट आहेत कंपल्सरी वापरा, पालखी जवळ असेल त्याने. बॅटरीवाले कोण कोण आहेत पुढे, एक मध्ये एक पालखी जवळ, पाठी राजदंडाजवळ एक बॅटरी घेऊन ठेवा आपल्या शेवटच्या झेंड्याजवळ. आणि आता मी पुढे राहीन राजदंडाच्या, हे लक्षात ठेवा. अजिबात घाई काय, कारण रात्रीचा प्रवास आहे, आपला प्रवास रॉंग साईड नाही, गाड्या येतात, गाड्यांना आपण दिसतो, आपल्याला गाडी दिसते, त्यामुळे प्रवास सेफ आहे. झेंड्यावाल्याने ज्यांचा आता झेंडा आहे मोठा होम, त्यांनी दक्षता बाळगा की आपला झेंडा रस्त्यात जाते काय, वा एक साईडला गाडी येते मोठी पटकन हवेचं खेचेल झेंडा, याची दक्षता घ्या. जुने साई भक्त आहेत त्यांनी नवीन साई भक्तांना समजावा की आपला प्रवास कसा असतो पुढचा. मोस्टली आता आपल्याला फक्त 8 ते 9 किलोमीटर, 2 ते 2.5 तास धरून चला, जास्तीत जास्त का 1.5 तासात आपण येतो, तेवढ्याला मानतं कापलेलं आहे आम्ही. पण आता आपण दमलेलो आहोत थोडेसे, त्यामुळे आपल्याला 2 ते 2.5 तास म्हणजे आरामात जाऊ आपण, फास्ट नाही. पण उद्या सकाळी तुम्हाला अनुभव येईल, आपण सकाळी जेवढा थंडीचा चालू 1 तासात आता 4 किलोमीटर 6-7 किलोमीटर कुठेच नाही. त्यामुळं असं की गैरसमज करून घेऊ नका बाबा एवढा लांब आहे. काही 7 वाजलेले आहे आणि मी खूप दमलेलो आहे, पाय खूप दुखतात. तरी अजून 8 तास चालायचं आहे. अजून जेवायच्या ठिकाणी आम्ही पोचले नाही, म्हणजे आज बसता येणार त्या ठिकाणी पोचले नाही. आणि ही पुढे चाललेले आहे पालखी आणि पाठी पण आहेत मात्र. पाय दुखतात. आता जातो, अंघोळ करतो, जेवतो आणि झोपतो डायरेक्ट. ब्लॉग एडिट करायचा आहे, बघतो टाईम भेटला तर करतो, नंतर नाही. रेंज नाही इकडे, ब्लॉग पोस्ट करायला रेंज नाही भेटत, कारण की ब्लॉग 4 GB असतो. तर बघू कसं. पोचलेलं आहे आम्ही झिरखंडला आणि आज आमची वस्ती एका मंदिरात आहे. आणि पालखी चाललेली आहे आणि खूप जमलेलं आहे. 8 वाजले, बघूया कोणाकोणाची काय अवस्था झालेली आहे ते दाखवतो तुम्हाला. ठेवलेले नितीन चप्पलवादी साले घरी दमलास, दमला नितीन दमला. आपण काय घरात सांगी मी दमलो नाही, चालेल मी नाही दमलो, अजून चालला. गरम केल्याबद्दल पाहू शकता पोरांचे किती हाल होत आहेत. मोबाईल चार्जिंगला बघा किती लावले. आणि जेवायला माणसं बसलेली आहेत. माझ्या सद्गुरुनाथा, माझ्या साईनाथा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा.